19,300 रुपयांसाठी एक भाऊ आपल्या बहिणीचा सापळा उकरून बाहेर काढतो आणि बँकेमध्ये सबूत म्हणून दाखवण्यासाठी 3 ते 3.5 किलोमीटर चालत चालत आपल्या बहिणीला खांद्यावरती घेऊन बँकेमध्ये जातो. किती मोठं दुर्दैव आहे. इथली व्यवस्था किती भिकारचोट आहे ना, यावरूनच कळतं. एक मात्र नक्कीच सांगेल, गरिबी उन्हामध्ये आणि श्रीमंती एसी मध्ये, इथली अशी व्यवस्था आहे. झालं काय सांगतो. हा जो खाली फोटो आहे ना, आदिवासी समाजातील एक गरीब व्यक्ती आहे. याच्या बहिणीचा मृत्यू होऊन 2-3 महिने झाले होते, पण तिच्या अकाउंटवरती 19,300 रुपये होते आणि ते काढण्यासाठी हा व्यक्ती बँकेमध्ये गेला. पण बँकेमध्ये जे कर्मचारी होते ना, त्यांचा डिमांड, हे कागदपत्र आणा. बँकेतील कर्मचाऱ्यांनी मृत्यू सर्टिफिकेट मागितलं आणि ते सर्टिफिकेट, आता म्हणतात ना, शिक्षण जर काहीच झालेलं नसेल ना, हा जो व्यक्ती आहे याचं शिक्षण झालेलं नाहीये, हा कुठून आणणार मृत्यू सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट हा कुठून आणणार. त्यासाठी हा गेला घरी आणि डायरेक्ट आपल्या बहिणीला जिथं काढलं होतं ना, उकरून काढलं आणि आपल्या बहिणीचा सापळा घेऊन तो बँकेत गेला. किती मोठं दुर्दैव आहे. शिक्षणाचं नाही, याचं कधी ताळमेळ नाही झालं. शिकलेला नव्हता, बिचारा अनपेड होता आणि बँकेमधील कर्मचाऱ्यांनी ज्या डिमांड ठेवल्या, हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा, मृत्यू सर्टिफिकेट आणा, हे असं, आणि हे अक्षरशः आपणही आपल्या जीवनामध्ये अनुभवतो. बँकेमध्ये जे कर्मचारी असतात ना, त्यांच्या डिमांड भाई खतरनाक. एखादी गोष्ट जर साधे नॉर्मली पैसे जरी काढायचे असले ना, हे सर्टिफिकेट आणा, ते सर्टिफिकेट आणा, इकडून कागद आणा, तिकडून कागद आणा. बँकेतील कर्मचाऱ्यांचे असं डिमांड असतात. मुळामध्ये त्यांचीही काही चूक नाही, इथली व्यवस्थाच अशी आहे. पण या गरीब व्यक्तीला अक्षरशः आपल्या बहिणीचा सापळा उकरून काढावा लागला आणि बँकेमध्ये सबूत म्हणून यांनी तो सापळाच 3 ते 3.5 किलोमीटर चालत घेऊन गेला आणि तिथं तो बँकेतील कर्मचाऱ्यांना सापळा दाखवला. त्यानंतर बँकेतील लोकांनी 19,300 रुपये दिले. इथली व्यवस्था, याच जागी जर एखादा श्रीमंत व्यक्ती असता, डायरेक्ट त्याला 19,300 रुपये देऊन टाकले असते. अशीच ही व्यवस्था. गरीब लोक उन्हामध्ये आणि श्रीमंत लोक एसी मध्ये, अशी इथली व्यवस्था आहे. इथली व्यवस्था गरिबांसाठी नाहीये, हे वारंवार सिद्ध झालंय. आणि हा जो गरीब व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती गरीब तर आहेच, पण याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.